डिलाइट फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर तुम्ही आज बघू शकता की आज रविवार असल्यामुळे आज आपल्या फार्ममध्ये चुना मारायचं काम चालू आहे। तर आपण चुना का मारावा, तर हे चुना निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतो। जे काही सूक्ष्म जीव आहेत किंवा जे सूक्ष्म जीवाणू जंतू आहेत तर त्याच्यापासून आपल्या कोंबड्यांना रोग असतो। तर हे त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण हे फार्ममध्ये चुन्याचं सारवण करतो। तर हे बघू शकता या बकेटमध्ये आपण चुना कालवला आहे। तर हे बघू शकता तुम्ही, या पातेल्यामध्ये मी हा कळीचा चुना भिजून ठेवला होता। तर मित्रांनो, हा चुना भिजवताना कधीही एक तर स्टीलचं भांड किंवा जर्मलचं भांड तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करायचा। प्लास्टिक भांड्यामध्ये कधी हा चुना मिक्स नाही करायचा। याने काय होतं, हा चुना गरम असल्यामुळे प्लास्टिकची जी बी भांडी आहे, बादली आहे, बकेट आहे, ते जळण्याचं चान्सेस जास्त असतात। तरी बघू शकता हा दुपारी हा चुना भिजून ठेवला होता, चांगल्या प्रकारे भिजलाय। तो हा मी काढून या बकेटमध्ये मिक्स करत आहे। तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण फार्ममध्ये चुना मारायचं काम झालेलं आहे। तर आपण चुना आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप साकारणार आहे। चला तर मग आता आपण हे सगळी तूस ही हातरून घेऊया। बघू शकता ही तांदळाची तूस आहे। तर ही आपण एक 10 रुपये केजीने एका होलसेलरकडून आणलेली आहे। आता हे प्रत्येक सिटी वाईज किंवा ज्या ठिकाणी भाताचं प्रोडक्शन जास्त होतं त्या ठिकाणी तूस स्वस्त बसती। तर आपल्याकडे भाताचं काही सोर्स नसल्यामुळे ही आपल्याला 10 रुपये केजीने मिळली। तर हे आपण आता आपल्या फार्ममध्ये पसरत आहे। तर ही बॅग जी दिसते माझ्या हातामध्ये ही 20 केजीची बॅग आहे। तर आपण हे ऋतू वाईज ह्या तूसचं प्रमाण कमी जास्त करतो। उन्हाळ्यामध्ये आपण कमी तूस टाकतो, साधारण 3 बॅग टाकतो, आणि पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला गादी जास्त करावी लागते। साधारण 5 बॅग आपण हे आपल्या पूर्ण फार्ममध्ये पसरवतो। आता आपण एक तूस साचरून झालेली आहे पूर्ण। तर आता आपण एक कोर्सिलेंची फवारणी करणार आहोत पूर्ण फार्ममध्ये। आलो बाळा, आलो, थांब। तशी आपण आता आपल्या फार्ममध्ये जशी फवारणी केली कोर्सुलींची, तर तशी जो आपला मुक्त संचार एरिया आहे त्या एरियामध्ये पण आपल्याला फवारणी करायला लागते। जेणेकरून बाहेरून जो जंतूंचा जो अटॅक आहे त्याच्यापासून आपल्याला संरक्षण होतं कोंबड्यांचं। हा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि शेअर करा। आणखी काही माहिती हवी असेल किंवा काही तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट करा, जरूर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू। धन्यवाद।